जय हिंद भावांनो. आज आपण रेशो प्रिपरेशन टॉप 5 क्वेश्चन करणार आहेत. चला वेळ नाही घालवता भावांनो, आजच्या टॉप 5 क्वेश्चन कडे वळूया. क्वेश्चन नंबर 1, ए और बी के पास एक 3 अनुपात में कंचे है. बी और सी के पास 9:1 के अनुपात में कंचे है. यदि कुल 130 कंचे हैं तो ए के पास कितने कंचे होंगे. ए बी सी डी. पर्याय भावांनो 10, 20, 30, 40. सांगा भावांनो किती येते. ए और बी के पास 1.3 अनुपात में कंचे है. बी और सी ला 9.1. यदि कुल 130 कंचे है तो ए के पास कितने कंचे है. भावांनो सोपा आहे. ए बी सी लिहून घ्या. ए बी किती आहे 1.3 लिहून घ्या. बी सी किती आहे 9.1 लिहून घ्या. त्याच्या पुढे भावांनो 3 लिहा, त्या पुढे 9 लिहा. फ्रेश 9 × 9, 9 × 27, 3 × 3. 9 किती भाग जातो 3 न. 3 × 3, 3 × 9 = 27, 3 × 9, 3 9 1, 3 च्या खाली ए, 9 च्या खाली बी आणि 1 च्या खाली सी. एचं किती सांगितलं. कुल किती आहेत बघा 130. 3 9 1, 3 + 9 + 1, 9 आणि 10 आणि 13, 13 झालं. 130 भागिले 13, 13 किती 0, 10, 10 आलं. एज किती सांगितलं आहे. ए के पास एचा भावांनो किती आहे 3, 13. 10 × 3 बरोबर 30. 30 आलं भावांनो. पर्याय नंबर सी. हे महत्त्वाचं आहे आणि रेशो तयार कर. एवढंच होतं भावांनो याच्यात. दुसरा प्रश्न. अनुपात 2 3, 5 7, 3 4 और 5 9 की तुलना करें और सबसे छोटा ज्ञात करें. पर्याय भावांनो ए 3 4, बी 5 9, सी 5 7, डी 2 3. सांगा भावांनो किती येते उत्तर.
अनुपात 2 3 5 7 3 4 और 5 9 की तुलना करें और सबसे छोटा अनुपात ज्ञात करें. तुम्हाला सांगितले 2 3 5 7 3 4 आणि 5 9. 2/3 5/7 3/4 5/9. भावानं सांगितल्याप्रमाणे 2 2 0. तर भावानं भाग द्या. 3 6 18 2 3 6 18 6 7 7 49 उरला 1 7 1 7 4 6 24 4 7 28 2 4 5 20 9 5 45 5 9 5 45. म्हणून सगळ्यात छोटा कुठला आहे 55 म्हणून 5 9 सबसे छोटा. बघू शकताय. तिसरा प्रश्न भावानो. क्वेश्चन नंबर 3. यदि 7a बरोबर 6b बरोबर 12c तो ABC ज्ञात कीजिए. सात 12 14 भावानं सांगा. हे जरा अवघड वाटाले असं तुम्हाला वाटते पण सांगितल्याप्रमाणे तुम्ही करू शकता. 7a 6b 12c. भावानं सगळ्यात अगोदर त्याचा एलसीएम काढून घ्या. 7 6 12 84 येणार. 7 1 7 7 14 6 1 6 1 6 2 6 चूक 24 1 6 12 6 चूक 24 12 7 84 7 84 आलं भावांनो. एक बटे 7 गुणिले 84 1/6 गुणिले 84 1/12 गुणिले 84. भावने केले आपण 12 14 7 12 आलं 14 येणार इथं 7 आहे. तर रेशो भावानो 12 14 आणि 7. एलसीएम काढा. एलसीएम काढा. येणार उत्तर 9D. चौथा प्रश्न. चौथा प्रश्न 165 की राशि 3 व्यक्तियों में 5 7 3 के अनुपात में विभाजित
की जाती है। वितरण में सबसे बड़े और सबसे छोटे हिस्सों का अंतर बताओ। अंतर बताओ पर है ए बी सी डी 39 44 66 भावांनो सांगा किती येते? 165 सांगितले आणि 5 7 3 5 अधिक 7 अधिक 3 7 3 10 15 165 ला भावांनो 15 भाग द्या 15 के 15 15 के 15 भावांनो सगळ्यात मोठा कुठला 7 11 गुणिले 7 बरोबर 77 11 गुणिले सगळ्यात छोटा 3 3 बरोबर 33 सबसे छोटे का अंतर वजा 44 भावांनो उत्तर आले। अंतर विचारले सबसे बड़े और सबसे छोटे। भावांनो लास्टचा प्रश्न मनोज और पारस की आय का अनुपात 12.7 यदि पारस की आय मनोज की आय से 4000 कम है तो मनोज और पारस की कुल आय कितनी? डी पर्याय भावांनो 96 9700 5700 1,52,000 नाही 15,200 4,000 भावांनो सांगा अनुपात भावांनो 15-7 यदि मनोज के आय से 4000 अधिक 12-7 त्यातलं अंतर भावांनो किती आलं 5% म्हणजे किती सांगितले 4000 नेला भागा भावांनो 548 500 800 आलं भावांनो 1% म्हणजे 80 800 12 अधिक 7 बरोबर 19 19 गुणिले 18 8 72 47 8 72 2 47 तर 15 152 वर 200 आणि उत्तर आलं 15,200 पर्याय क्रमांक 3 सी। तर भावांनो एवढेच प्रश्न करा होऊन जाईल भावांनो। जय हिंद।